श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे नवीन वर्षातील पहिला दिवस. मराठी कॅलेंडरनुसार वर्षातील पहिला दिवस हा गुढीपाडव्याने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. यामुळे आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत अशी एक वस्तू जाळायची आहे. यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल, आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात माता लक्ष्मी वास करेल आणि यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी, घरातील इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती, अडचणी या संपूर्णपणे घराबाहेर निघून जातील. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर अशी कोणती वस्तू आपल्याला कापूर सोबत जाळायची आहे आणि त्याचे काय करायचे आहे हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. देवाला प्रसन्न करण्याकरता आपण विविध पूजा अर्चा करतो, जसे की भजन, कीर्तन, तसेच देवांची नियमित आरती सुद्धा केली जाते. या आरतीच्या वेळी अनेक सामग्री वापरले जातात. त्यातीलच एक महत्त्वाची वस्तू म्हणजे कापूर. आरतीच्या वेळी कापूर वापरण्यामागे नेमकं कारण काय आहे हे बऱ्याच जणांना माहित नसतं. आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की कापूर हा पूजेमध्ये वापरल्याने देव लवकर प्रसन्न होतात आणि कापूर जाळल्याशिवाय तेथील नकारात्मकता जात नाही आणि पूजा सुद्धा पूर्ण होत नाही. म्हणजेच त्या पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाही. कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक शक्तींना दूर करणं हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. तसेच कापूर जाळल्याने घरातील पितृदोष, वास्तुदोष तसेच नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आणि आपले घर हे पवित्र बनते. आणि आपलं घर पवित्र बनतं तेव्हा साक्षात माता लक्ष्मी स्वतःहून आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आणि जेव्हा काही विशिष्ट तिथी असते, म्हणजे बघा आज गुढीपाडवा आहे, तर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो. चैत्र महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि आज चैत्र नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जर हा उपाय केला तर वर्षभर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते, आपलं घर सोडून कधीही कुठेही जात नाही. म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही आज केला तर नवीन वर्ष हे तुम्हाला चांगले जाईल. नवीन वर्षात तुमची प्रगती होईल. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी ही वर्षभर टिकून राहील. घरामध्ये वादविवाद, कलह जे आहेत ना, ते आपल्या घरामध्ये वर्षभर अजिबात घडणार नाही. तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा हा कायमचा टिकून राहील. सुख शांती नांदेल. साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होईल. आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, आज संध्याकाळी जर तुमच्याकडे गाईच्या शेणाची गोवरी असेल तर आवर्जून घ्या. नसेल तुमच्याकडे गोवरी तर काही हरकत नाही. तुम्हाला काय करायचे आहे, 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि फक्त 3 वेलची घ्यायच्या आहेत आणि एक मातीचं भांड किंवा मातीची छोटी पंती असेल तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहे. तुमच्याकडे गाईच्या शेणाची गोवरी असेल तर त्या पंतीमध्ये आपण जे तांदूळ टाकलेले आहेत किंवा मातीच्या भांड्यामध्ये जे तांदूळ टाकलेले आहेत तर त्या तांदळावरती आपल्याला ही गोवरी ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आपल्याला त्या 5 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि थोडंसं तूप सुद्धा टाकायचं आहे. आता नसेल तुमच्याकडे गोवरी तर काही हरकत नाही, तर तुम्ही डायरेक्ट त्या तांदूळावरती 5 कापुराच्या वड्या आणि 3 वेलची त्या ठेवू शकता आणि त्यावरती आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप असावं. यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती, धूप लावून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसून तुम्हाला माता लक्ष्मीची जी पण आरती येते ती आरती म्हणायची आहे किंवा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर कापूर प्रज्वलित करून माता लक्ष्मीला ओवाळून घ्यायची आहे. ही कापुराची आरती ओवाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि यामुळे आपल्या घरातील सगळ्या अडचणी ह्या दूर होतात. असा हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आता तो कापूर शांत झाल्यानंतर तुम्हाला त्या कापुराच्या खाली असलेले तांदूळ
तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आणि अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडत असेल, आणलेला किराणा पुरत नसेल, लगेच संपत असेल, म्हणजेच आपल्या घरामध्ये धनधान्य टिकत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आजपासून दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करायचं आहे. अर्थात आपण जेवण झाल्यानंतर आपलं संध्याकाळी झोपी जायच्या अगोदर आपण आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ करत असतो. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक छोटासा उपाय करायचा आहे. त्यानंतर एक छोटीशी चांदीची वाटी असेल तुमच्याकडे तर ती घ्या, किंवा मग तुम्ही प्लेट असेल तर ती घ्या, नसेल तर मग तुमच्याकडे मातीची आणखीन एक पंती असेल तर ती घ्यायची आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला 5 लवंगा आणि 3 कापुराच्या वड्या घेऊन आपल्या स्वयंपाकघरामध्ये जाळायच्या आहे. असे आपल्याला दररोज संध्याकाळी स्वयंपाकघरात म्हणजे रात्री झोपी जायच्या अगोदर स्वयंपाकघरात 3 कापूर आणि 5 लवंगा जाळायच्या आहेत. असे केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही, घरातून अन्न हे जास्त वाया जात नाही, धनाची कमी पडत नाही आणि पैशाची सुद्धा कमी पडत नाही. यामुळे हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजपासून आपल्या घरामध्ये चालू करायला सुरुवात करा. त्याचबरोबर पहा, आपल्या घरातील व्यक्ती कष्ट करते, मेहनत करते, परंतु त्यांच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नसेल, कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल, आर्थिक अडचणी, पैशाच्या अडचणी तुमच्यावरती येत असतील, कर्ज खूप वाढला असेल, लोकांची उधारी वाढलेली असेल, तर अशा वेळी तुम्हाला आजपासून दररोज म्हणजे जोपर्यंत तुमच्या समस्या संपत नाहीत, दूर होत नाहीत, तोपर्यंत रोज संध्याकाळी तुम्हाला लक्ष्मी येण्याच्या वेळी तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात तुम्हाला कापूर जाळायला सुरुवात करायची आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यात 2 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावरती 2 लवंगा टाकायच्या आहेत. आणि आजपासून रोज आग्नेय दिशेला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. लक्ष्मी येण्याच्या वेळेला म्हणजे बघा, सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या घराचा आग्नेय कोपरा कुठे आहे तो व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच कोपऱ्यामध्ये तुम्हाला दररोज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची साथ मिळायला सुरुवात होते आणि लक्ष्मी प्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होतात आणि जीवनातील सर्व अडचणी, कष्ट हे दूर होतात. यामुळे आपल्याला हा एक उपाय आजच्या या शुभ मुहूर्तावर करायला चालू करायचा आहे. बघा, गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि शुभ दिवसापासून आजचा जो हा शुभ दिवस आहे, या शुभ दिवसापासून या उपायाला आपण सुरुवात करायची आहे. हा उपाय करायला सुरुवात करा आणि चमत्कार बघा. खरोखर तुमच्या जीवनातील पैशाच्या अडचणी दूर होतील, घरात सुख शांती समृद्धी नांदेल, जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि ऐश्वर्याचं जाईल. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.